विठ्ठलाच्या चरणाची झीज होत असल्याने आणि विठ्ठलाच्या चरणाला वज्रलेप करण्यास विलंब होत असल्याने एका भाविकाने नाव न सांगण्याच्या अटीवर चक्क सोन्याच्या पादुका खरं तर मंदिर समितीला भेट दिलं. महाराज काय सांगता येईल, किती किलोचं सोनं आणि कशा करता दिल्यात भाविकांनी? अहिल्यानगर येथील एका भाविक भक्ताने स्वतःचे नाव न सांगण्याच्या अटीवर अर्धा किलो सोन्याच्या भरीव पादुका मंदिरे समितीला आणि पांडुरंगाच्या चरणाला दान दिलेले आहेत आणि याची किंमत जवळजवळ 56,59,000 इतकी याची किंमत आहे. ज्या दिवशी आपण श्री विठ्ठलाला व माता रुक्मिणीला अलंकार करतो त्याच दिवशी आपण या पादुका घालायचा आता मंदिरे समितीने निर्णय केलेला आहे. विठ्ठलाच्या चरणाची झीज होते, वज्रलेप करायला विरोध होतोय, या कारणासाठी भाविकांनी खरं तर या पादुका भेट दिल्या. मात्र मंदिर समिती याबाबत काही ठोस निर्णय घेणार आहे का? नाही, याच्यात पादुका चा निर्णय किंवा मूर्ती झीज होण्याचा प्रश्न याच्यात काही नाही. हा ज्यावेळेस आपण देवाला अभिषेक करतो, आताही आपण चांदीच्या पादुका देवाला लावतो, पण भक्ताची इच्छा होती की आपण सोन्याच्या द्यावेत म्हणून त्यांनी दिलेला आहे. आणि आषाढीची गडबड असल्यामुळे आपण देवाला द्रव जो आहे तो लावलेला नाही आहे. आषाढी एकादशी झाल्यावर निश्चितच तेही काम पूर्ण करू. कुठेतरी विठ्ठलाच्या खजिन्यामध्ये वाढ होताना दिसते, काय सांगताल? निश्चितच, कारण मला अतिशय आनंदाने आणि स्वाभिमानाने असे आपल्याला सांगावेसे वाटते की भाविकांचा आणि विशेषतः जो अतिशय मी पाहिलेले काही माणसं असे आहेत खूप गरीब परिस्थितीचे जरी असले तरी आपला रुपया जरी विठ्ठलाच्या चरणाला किंवा अंगावर आपण गेला पाहिजे अशी भावना लोकांची आहे. त्यामुळे आपण म्हटलेलं बरोबर आहे, दागिन्यात वाढ होत आहे. आषाढी एकादशी शासकीय पूजेला या पादुकांचा वापर होणार का? निश्चितच पादुका म्हणजे ज्यावेळेस आपण चरणपूजा करतो त्या दिवशी त्याचा वापर होणार. आपण बघितलं असेल की नाव न घेण्याच्या अटीवर ज्या सोन्याच्या पादुका भाविकांनी दिलेल्या आहेत त्या पादुका आता आषाढी एकादशी दिवशी जी शासकीय पूजा केली जाणार आहे त्यावेळेस या पादुकाचा आता वापर केला जाणार आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.